मगाशी एक प्रश्न होता की याच्यासाठी म्हणजे युपीएससी एमपीएससी करणारे विद्यार्थी सुंदर असावे का? म्हणजे मी सकाळचा किस्सा सांगतो होतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कळेल. मी रात्री 10च्या ट्रेनने निघालो, सकाळी ती ट्रेन 10 वाजता पोहोचणार होती इथं. तर मी विचार केला की ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून यावं आपण, आणि त्या दृष्टीने ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून आलो. मॅडमनी माझ्यासाठी म्हणजे तहसीलदार मॅडमनी मला फोन केला आणि सांगितलं की सकाळी 10 वाजता स्टेशनला मी ड्रायव्हर पाठवते गाडी घेऊन. ठीक आहे म्हटलं. गाडी उशिरा आली 12 वाजता. मला वाटलं सकाळी लवकर येईल गाडी, सकाळी ट्रॅक पॅन्ट टी शर्टवर कोण आपल्याला ओळखतंय. तो ड्रायव्हर जवळ आलो, त्या ड्रायव्हरला वाटतं की अरे हे साहेब आहेत का नक्की, तर ट्रॅक पॅन्ट टी शर्ट आता सुद्धा कुठं अशी त्यांची अपेक्षा होती. मग तरी त्या ड्रायव्हरने काही हे नाही केलं, सोडलं तिथं रिसेप्शनला आलो. गेस्ट हाऊसवाल्यांना म्हणजे मॅडमनी सांगितलं की असे तहसीलदार येणार आहेत, पण त्यांना म्हणजे हेच नव्हते की बाबा खास असं. त्यांनी माझं आयकार्ड मागितलं की म्हणजे साहेब तुमचं आयकार्ड आहे का, आणि आयकार्ड दाखवलं. मग विशेष म्हणजे त्यांना पटलं की बाबा हा तहसीलदार आहे. म्हणजे सांगायला काय एवढा की याच्यासाठी कुठलेही असा क्रायटेरिया नसतो की चांगलं दिसावं किंवा काय व्हावं. मला बरेच कंपन्यांच्या त्यातले बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्ही इंजिनिअरिंग केलं आणि सिलेबस म्हणजे ऑप्शन निवडला नक्की काय, की ते इंजिनिअरिंगचे विषय काय घेतले नाही. तर सांगायचं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की आपल्याला त्यात पीएचडी मिळवायची नाही, आपल्याला फक्त अधिकारी व्हायचं आहे. जर इंजिनिअरिंगचा विषय तुम्हाला जर व्यवस्थित असेल किंवा तुम्ही इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट घेऊन तुमचा जर स्कोर समजा ऑलरेडी 300-350 आवडेल जर असेल स्टँडर्ड, तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नसेल तर तो विषय घेण्यात काय होता. सरांनी उदाहरण तत्वज्ञानाचं चांगलं सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही कशात ग्रॅज्युएशन केलं हे फार महत्वाचं नाहीये, तुम्ही त्या विषयामध्ये पाहिलं. मला फक्त म्हणजे पीएचडी मिळवायची ना त्या विषयामध्ये, मला फक्त अधिकारी व्हायचं आहे या दृष्टीनं आपल्याला ऑप्शन निवडायचे आहे. आणि सरांनी त्याविषयी बरंच सांगितलंय. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे की यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची डिग्री चालते का? तर मित्रांनो फक्त युपीएससीसाठी तुम्ही ग्रॅज्युएशन महत्वाचं आहे, ते कुठून केलं काय केलं हे महत्वाचं नाही. त्यामुळे त्याचे यशवंतराव चव्हाणची डिग्री चालते. एक प्रश्न की यशदा अकॅडमिक करिअरमध्ये प्रवेश करण्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट सेॲट आहे, 4 ठिकाणी यशदा सारखे इन्स्टिट्यूट आहेत. सेॲट सारख्या पुण्यामध्ये आहे, पुणे विद्यापीठामध्ये पण आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरला आहे, नागपूरला आहे. आता मला ऐकायला भेटलं की नांदेडलाही सुरू करणार आहे आपले जिल्हाधिकारी साहेब. तर त्यासाठी यशदा किंवा सेॲटच्या ऍडव्हर्टाईज सप्टेंबर-ऑक्टोबरला येते, यशदाच्या ऍडव्हर्टाईज डिसेंबरला येते. पुणे विद्यापीठामध्ये माझ्या वाटतं गेल्या आठवड्यामध्ये ऍड आलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये जो कोर्स आहे त्याच्यासाठी याच्या ज्या प्रिलिम एक्झाम आहे त्या दृष्टीनं म्हणजे त्याचा अभ्यास असतो आणि ती पास झाल्यानंतर तिथे तुम्हाला प्रवेश मिळतो. पार्ट टाइम जॉब करून युपीएससी होऊ शकते का, किंवा युपीएससीची तयारी करण्यासाठी नांदेड चांगला आहे की पुणे, युपीएससीचा अभ्यास पुढे चांगला करू शकतो, क्लास स्टडी मार्गदर्शन मिळू शकतो. मित्रांनो पहिली गोष्ट की साधारणपणे सांगितलं दिल्ली किंवा पुणे किंवा मुंबई असं काही फिक्स सोय नाहीये. तुम्हाला खरं सांगायचं युपीएससी आतापर्यंत जे विद्यार्थी पास होत होते ते राहुरी होतात. राहुरी विद्यापीठात तुम्ही ऐकलं असलं ऍग्रिकल्चरचे, तुम्ही जरा विद्यापीठात खरं वाया गेला माझ्यासाठी आणि एकदा रिझल्ट घेऊन या. म्हणजे तो काही दिल्ली आहे का मुंबई आहे असं काही नाहीये. एक म्हणजे गावाच्या बाहेर म्हणजे राहुरी तालुका प्लेस आहे त्याच्या बाहेर जे विद्यापीठ आहे त्याच्यामुळे तुम्ही जर गेला तर खरंच तिथून अधिकारी होतात का. आता प्रश्न निर्माण होईल, छोट्या मुंबई 10-10पेक्षाही कमी साईजच्या त्याच्यामध्ये 8-8-9 लोक राहतात पॅरासाईट म्हणून. ते असं नाही नाही, जिथे तुम्ही अभ्यास व्यवस्थित करू शकता आणि जिथं लोकांनी क्लासेस आहेत त्याच्यामध्ये त्यांनी ग्रुप तयार केलेले आहे आणि ग्रुप तयार करून एकमेकांमध्ये शेअर करून एकमेकांना म्हणजे माझी आता तिथं मेन्सचे हजारो विद्यार्थी असतात. ते विचार करतात माझी कॉम्पिटिशन 1999 बरोबर राहिलेलं आहे. डोळ्यात सकाळी उठतं की शेजारचा मुलगा 6 वाजता लायब्ररीत बसतोय, माझं कॉम्पिटिशन त्याच्याशी आहे, मी त्याच्यापेक्षा कमी 4.5 जाईल. त्याच वेळी सिलेक्शन हा सगळ्यात महत्वाचा फायदा असतो किंवा क्लास तयार करण्यासाठी की तुम्ही किती पाण्यात आहात किंवा तुमच्या कॉन्ट्रीब्युशन कोण आहे हे तुम्हाला कळतं. किंवा असं नाही की एखाद्या क्लासमध्ये बाबा यांनी सांगितलं म्हणूनच पास झालं किंवा यांच्या क्लासला गेलो म्हणून क्लास झालं. विद्यार्थी आपल्याकडून तयारी करतात म्हणजे नंतर ते क्लासमध्ये नाव करतात, तो भाग वेगळा. म्हणजे याच्यासाठी काही फिक्स असा फॉर्म्युला नाहीये. तर पुढचा प्रश्न की PSI ST असिस्टंट या परीक्षेची तयारी केल्यास किती महिन्यात होईल?
राज्य सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम हा आजपासून परीक्षेपर्यंत पूर्ण करायचा झाल्यास कसा करावा, परीक्षा पेपर कसा सोडवावा, क्लास न केल्यास परीक्षेची तयारी होईल का नाही, किंवा क्लास एक वेळेस तर करावे लागेलच का. मित्रांनो, असं काही नाही की परीक्षा एवढ्या काळाचा अभ्यास केल्यानंतर परीक्षा पास होतो. मग सांगितलं तुम्हाला चांगलं होतं की 4 वेळेचा टाइम बसला होता, 4 वेळा पास नाही झाला. पहिली गोष्ट की नक्की परीक्षा काय आणि परीक्षेसाठी केवढं केलं पाहिजे किंवा काय आपण म्हणजे एक खरंच त्या ऍक्सिडेंटचं उदाहरण आहे की मला जर एखादं काम करायला 50 तास दिलं तर मी 49 तास एकच काम करेल की ते काम मी एका तासात कसं करू शकेल याचं प्लॅनिंग करेल आणि शेवटच्या तासात मी ते काम करेल. म्हणजे या पद्धतीचं आहे की तुम्ही किती वेळा अभ्यास करता किंवा खरंच फॉर्म्युला नाही. बरेच जण सांगतात की म्हणजे परीक्षा पास झाल्या मी 10-12 तास अभ्यास केला, 14 तास अभ्यास केला. म्हणजे असं काय नाही की एवढा तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला परीक्षा पास होईल. म्हणजे तुम्ही त्या वेळामध्ये किती पण चांगलं काम म्हणजे चांगला अभ्यास करता, नुसतं पुस्तक घेऊन उपयोगाचं नाही. त्या एका तासात तुम्ही किती त्याच्यातून आउटपुट काढता हे खूप महत्वाचं आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार अर्थशास्त्राच्या बदलण्यासाठी नेमकी कोणती पुस्तके आवश्यक आहे. तर अर्थशास्त्र हे विषय म्हणजे राज्य सेवेमध्ये येतात. बऱ्याचदा ते प्रश्न की काय तुमचा जनरल अवेअरनेसच महत्वाचा आहे की कोणत्या सरांचे कार्यशास्त्राचं चांगलं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आपलं महाराष्ट्राचं आणि भारताचं बजेट आणि इकॉनॉमिकल सर्वे हे दोन्ही गोष्टी येतात, त्याचा चांगला अभ्यास. आणि त्याचबरोबर इतर पुस्तकामध्ये जे ह्या देशामध्ये नाही तेवढं पटापट बघायचं की बाबा कोणत्या सरांचं आपण बेस पुस्तक ठेवलं, बाकी पुस्तकामध्ये काय आहे आणि कोणत्या संख्यात नाही तेवढं फक्त ऍडिशन करून घ्यायचं. हा फॉर्म्युला त्यासाठी करायचं. बऱ्याच जणांचा इंग्रजी विषयीचा प्रश्न आहे की इंग्लिश आहे. मराठीमध्ये सरांनी खूप सांगितलं की मराठीमध्ये आपण परीक्षा देऊ शकतो आणि त्यासाठी खूप चांगले गायडन्स अवेलेबल आहे. दॅट इज क्रायटेरिया ऑफ कॅडर अबाउट आयएस कास्ट. मला वाटतं अशी गोष्ट त्याचं उत्तर नंतर डिमांड करणाऱ्या विद्यार्थी पण आयएस जाऊ शकतो का. पहिलं सांगितलं असं काय नाही की मी परवा लेक्चरच्या ठिकाणी गेलो होतो तर म्हणजे मी 2007 साली पहिला आलो आणि ते 2010 साली पहिला आले. तर दोघांचं आमचं लेक्चर होतं त्या ठिकाणी मी इंजिनिअरिंग झालो आणि ते जो पहिला आले ते डिबेट झाले होते. जे डिबेट खूप त्यांनी महाराष्ट्रात पहिले आले जे असे आयोजक झालेले पण खूप उदाहरण आहेत. त्याच्यामुळे डिबेट आहे किंवा कुठं आहे आपण कमी समजायचं प्रयत्न करत नाही. एमपीएससीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सेकंड तयारी करताना इतिहास विषयाचे सनावळ्या लक्षात कसे ठेवावे. तर इतिहास विषय शोधना प्रयत्न करताना या की सनावळ्याचा खूप भीती वाटते. मित्रांनो, सनावळ्या एक ठराविक त्याच्यासाठी म्हणजे ठराविक सनावळ्या लक्षात ठेवल्या प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवायची आवश्यकता नाही. तुम्ही इतिहासाचे जे कोणी क्लासवाले असतील किंवा जे कोणी विद्यार्थी पास झाले त्यांचा जर अभ्यास त्यांना जर विचारलं तर तू एकच प्रश्न केलं नाही की तू उत्तर लिहिताना किती सराव केला म्हणजे मेन्सचा पेपर सोडवताना म्हणजे मेन्सचा पेपर समजा मी 2007 साली दिली तर माझा पेपर त्यांच्याकडे आणायचा सर हा 2007 साल तुम्ही दिलेला इतिहासाचा पेपर आणि याच्यामध्ये तुम्ही किती समाधान लिहा प्रत्येक प्रश्नापुढे फक्त लिहा की बाबा मी एवढ्या वेळा समाधान लिहिला. तर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे याच्यापेक्षा जास्त समाधान त्यांनी लिहिलेलं नसतं. या समाजाची भीती घेण्याची काही आवश्यकता नाही. हिंदी कवितेची डिग्री मिळून कशी करू शकतो का म्हणजे हा विषय आहे की कुठल्याही डिग्री जर घेतली तरी आपण दोन्ही परीक्षा देऊ शकतो. एमपीएससी तयारी करताना इतर स्पर्धा परीक्षा द्याव्यात की नाही. उदाहरणार्थ बँकिंग. आता सीसॅटचा जो परीक्षा पॅटर्न झालेला आहे आता जर तुम्ही व्यवस्थित त्याचा अनालिसिस केलं तर एक लक्षात येईल की ह्या वर्षी पण जवळजवळ 11,000 मुलं मेन्सला पास झाले. त्याच्यापैकी मॅक्झिमम मुलं जे एमपीएस सीओटी आणि बँकिंगच्या एक्झामचा अभ्यास करून ते होते. तो जर सेकंड पेपर आहे त्यांच्या दृष्टीने हे आहे. म्हणून एमपीएससी करताना एक साईड बाय साईड म्हणून म्हणजे आपल्यात कसं होतं की डिग्री करायला घरचे पैसा पुरत असतात आणि 2-3 वर्ष गेलेल्या घरचे एकत्र होतात. ही परिस्थिती तुमची आणि माझी आहे. म्हणजे त्यावेळी साईड बाय साईड आपली दुर्लक्ष न करता फक्त परीक्षा द्यायची म्हणून दिली तर की त्याचं जर्नी त्याचं हे वगैरे आपण आणखी अटॅक देऊ शकतो. त्याच्यामुळे त्यावेळेस असं काही होत आहे. समजा एक पेपर 200 मार्काचा आहे त्यापैकी 110 मार्क म्हणजे राज्यसेवेविषयी विचारला 110 मार्क विषयीची गरज नाही. 110 प्रश्न सोडवताना बाकी विषय
90 प्रश्नापैकी 45 प्रश्न दोन्ही ऑप्शनमध्ये बरोबर होते, तर बाकीचे 45 प्रश्न अजिबात नाही, सगळेच कमी पट्टी आली. म्हणजे ऑब्जेक्टिव्हचं पेपर, कारण की आता राज्यसेवेची परीक्षाही ऑब्जेक्टिव्ह झालेली आहे, त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह विषयी प्रश्न विचारलेला आहे. माझ्या मते की आपण 3 क्रायटेरिया करू शकतो. त्यांनी जर सांगितलं 110 मला ऑप्शनची गरज नाही, माझ्या अभ्यास चांगला आहे की 110 मध्ये मी ऑप्शन न बघता करत घेऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते 110 नाही, बाकीच्या 90 प्रश्नामध्ये तुम्ही सोडवताना एक क्रायटेरिया लक्षात घ्या, ABC हे 3 त्याच्या पुढे नाही. म्हणजे A साठी तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे समजा आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत आणि 4 पैकी एक ऑप्शन माहिती म्हणजे उत्तर करेक्ट माहिती असेल आपण सोडवले. आता राहिले काही काही प्रश्न असे आहेत की मी त्याच्यामध्ये 2 इलिमेंट केले, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी इलिमिनेशन मेथड आहे की पहिल्यांदा मी याचं उत्तर हे नाही, याचं उत्तर हे नाही, ज्याचे 2 उत्तर कॅन्सल केली. आता राहिली 2 प्रश्न, 2 उत्तर, ह्यापैकी कुठल्याही मार्गाची माहित नाही, तर त्या प्रश्नाला ए प्रश्न म्हणजे ए आकडा द्यायचा, ज्याच्यामध्ये आपण एकच इलिमेंट करतोय, 3 बाकी 3 मध्ये मला गडबड आहे, त्याला बी आकडा द्यायचा, ज्याच्यामध्ये मी काहीच इलिमेंट करू शकत नाही, मला काही बंद सुद्धा नाही, अशाला सी आकडा द्यायचा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्रश्न सोडवता. ज्यावेळी फायनली तुम्ही म्हणजे जे तुम्हाला करेक्ट माहिती ते सोडवले, नंतरच्या राऊंडला ए आकडा असणारे अधिक सोडून टाकायचे. त्याच्यानंतरच्या राऊंडला तरी म्हणजे वाटली त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये बी आकडा असणार सोडवायचे. सी जर तुम्हाला एक नसतील तर ते राहू तरी चालतील. पण माझ्यामध्ये 200 पैकी तुम्ही जर कॉम्पिटिशन मध्ये राहण्यासाठी 180 वर सोडवणं खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, तुम्ही समजा 140 प्रश्न सोडवले आणि मेरिट टाकलं 150, तर तुम्ही प्रश्नपत्रिकेच्या उत्तरावर चेक करायची गरज नाही, तुम्ही तिथे चालू असता. त्याच्यामुळे 180 पर्यंत तरी सोडवलं पाहिजे. एक पुढचा प्रश्न आहे, सर सध्याची सध्याच्या वेळेस पहिल्या जन्मचा पास आउट आहे, टोटल किती वेळ आवश्यक आहे, मुख्य परीक्षेचे संदर्भ सांगावे. मी आता बऱ्यापैकी सांगितलं की 3 परीक्षा करू शकतो, असं काही वेगळा फॉर्म्युला नाही, वेगळं हे नाही की ही परीक्षा फक्त ही परीक्षेसाठी वेगळा. राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह झाली आणि ऑब्जेक्टिव्ह साठी आता एवढं समजा 11 पहिली मुख्य परीक्षा होती, जे रिटर्न करायला लागायची, त्यावेळी आपण हे करायचो की आता लोकांची कामे या, तर ती कारणं आपल्याला साधी सामाजिक लष्करी आर्थिक काय तात्काळ वगैरे असं व्यवस्थित त्याच्याकडे 2-3 व्यवस्थित पाहत असतो. म्हणजे मुख्य परीक्षा रिटर्न प्रक्रियेला फरक आहे की रिटर्न परीक्षेमध्ये तुम्हाला जेव्हा माहिती आहे त्यावेळेस मी निवडत सांगतो, जे काही माहिती नाही. मला समजा कळत नाही की 1857 ते इन्फॉर्मेशन वापरली, त्याच्या आधी किती वापरली मला माहित नाही, मी वापरतोय आणि म्हणून ते याची चर्चा वापरणं म्हणून असा झालं कसं झालं. मला आधी काय म्हणजे कुठली निवडणूक वापरली मला माहित नाही. म्हणजे मेन परीक्षेत रिटर्न झाला असते त्यावर आपण काय म्हणतो आपण ठरवतो, पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय होतो, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा त्या आम्हाला थोडं अवघड झाली. त्याचा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारला की 1857 वापरत होते, असला तरी त्या तुम्हाला खूपच बोलतात. म्हणजे अशा प्रकारचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह खूप वाचता चालू. आणि म्हणजे तुमच्या पुस्तकात आहे त्याच्यापेक्षा आवडत्या गोष्टी कशा करत असेल तर तुमच्या पुस्तकात ऍड करत राहणं महत्वाचं आहे. सर मला नुकताच 2 दिवसापूर्वी घ्यायचा निकाल आला आहे. रेग्युलर मार्क्समध्ये माझा एक विषय बॅक राहिला होता. सध्या राज्यसेवा 5 महिने बाकी आहे आणि मला पूर्ण काय म्हणजे राज्यसेवेच्या टाइमटेबलच्या बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले की कसं आपली टाइमटेबल हे करावं. आता 10 जूनला राज्यसेवेची फॉर्म आहे आणि सप्टेंबरमध्ये मेन्स आहे, म्हणजे पुढे घालण्याचा मेन्सचा 2 महिन्याचा अवधी आहे. आणि माझ्या मते जर कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करेल मेन्स परीक्षेचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. आता समजा वेळ कमी वेळ असला तर माझ्या मते पहिले 2 महिने हे टोटली राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करावा. त्याच्यानंतर म्हणजे जीएसचा पूर्ण झालं, त्याच्यानंतरचा 1 महिना तुमचा ज्याचा सुद्धा 5 महिने फ्रीला पहिलं 2 महिने मेन्सचा करायला, त्याच्यामध्ये प्री जीएसचा करायची वेळ होते. पुढच्या 1 महिन्यामध्ये प्री प्लस स्टोरीचा अभ्यास हा टाइममध्ये करायचा आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये फ्रीचा अभ्यास करायचा. तर फ्री झाल्यानंतर ते 2 महिने मेन्स अशा पद्धतीने जरी टाइम टेबल सिलेक्ट केलं तरी चालू शकतो.
आपसे ऑप्शन मांगा जाता है जब आप मेन लिख लेते हैं कि आप कौन से स्टेज में जाना चाहेंगे, तो आप 1 से लेकर 23 या 24 जितने कारण हैं उनको डिपेंड आप पढ़ते हैं, और डिपेंडिंग ऑन आपका रैंक क्या आता है और आपने क्या चॉइस डाला है दिन खाना के चलाओगे, और बाकी लोगों का रैंक क्या है और उन्होंने क्या चॉइस मांगा है उसको खाना मिलता है। यूजुअली का रूल फॉलो ये करते हैं 1:2। हर एक स्टेट में अगर एक इनसाइडर आएगा तो 2 आउटसाइडर आएगा। जैसे महाराष्ट्र में मेरे बैच में टोटल 7 सीट्स है, तो महाराष्ट्र 2 हैं, 5 आउटसाइड महाराष्ट्र के हैं। तो लेकिन हमसे चॉइस मांगा जाता है कि आप महाराष्ट्र को किस ऑर्डर में डालोगे 1 से 28 में, आप बाकी स्टेट को कहाँ डालोगे। So you have to give your choice. So based on your choice and based on your rank and based on everyone else's choice, based on his rank, आपका खाना डिटरमिन होता है। लेकिन आपको ये ऑप्शन दिया जाता है, पहले ये नहीं दिया जाता। दूसरा ये कि हम अपना कॉन्फिडेंस कैसे बढ़ा सकते हैं। हम अपना कॉन्फिडेंस, ये थोड़ा मुश्किल है आंसर करना, बट बेसिकली तो आपको अपने आप पे विश्वास करना है। विश्व करा सवेरे हो तो आप आईने के सामने खड़े हो, जोर से बोलो मैं सबसे अच्छा आदमी हूँ, मैं सबसे हैंडसम हूँ, मैं सबसे स्मार्ट हूँ। ज्यादा टेक्निक्स आप कर सकते हो, और फिर सोचो अच्छी अच्छी चीजों मुझसे अच्छा कोई नहीं है, सब मैं स्मार्ट हूँ। बट वंस इन अ वाइल ये सब आपको एक कॉन्फिडेंस बिल्डिंग के लिए जरूरी होता है कि आप भी अच्छे हैं, आप भी अच्छा कर सकते हैं। और जो नेगेटिव थॉट्स है, जो लोग हैं आपको डिस्करेज करते हैं, डिसअपॉइंट करते हैं, डाउट्स डालते हैं आपके दिमाग में, उनसे आप दूर। और तीसरा मैं क्या करता था जब मैं काफी डिप्रेस्ड स्टार्ट हुआ था, तो आई यूज्ड टू द स्टोरीज ऑफ पीपल हु डिड वेरी वेल इन आईएएस इन स्पाइट ऑफ द एडवर्सिटी सर्कमस्टेंसेस। ढेर सारे ऐसे स्टूडेंट्स निकालना पड़ता था मैं, क्योंकि पर्टिकुलर गर्ल फ्रॉम केरला, उनकी माता जी का देहांत हो गया था, जब उन्होंने बीसी की तैयार करे थी, उनके पापा उनके लिए नोट बनाया करते थे, काफी मेहनत करते थे उनके लिए। और जब रिजल्ट आया, रिजल्ट आने के कुछ दिन पहले उनके पिताजी का भी देहांत हो गया। So imagine this girl who both her parents while preparing for this exam, और जब उनको सफलता मिली तो उनके माँ बाप नहीं थे सफलता को देखने के लिए। तो मुझे लगता था जब ये लोग इतनी मुश्किल से इतने बुरे सर्कमस्टांसेस को रहते हुए इतना अच्छा कर सकते हैं, तो मेरा तो सर्कमस्टांस काफी अच्छा है ना। तो इन बातों को सोच के मैं अपने आप को मोटिवेट करता था कि मुश्किल सबके साथ है, सबके साथ ही समस्या आ रही है। मैं अपने आप को ये बोलता था कि आई एम नॉट द ओनली वन जिसको कॉन्फिडेंस कम हो रहा है, जिसको समझ में नहीं आ रहा है, जिसको ये डाउट्स आ रहे हैं। एवरीवन गोस थ्रू द सेम प्रोसेस। सो आपको एक बार अगर लगता है कि सब लोगों के साथ ऐसा हो रहा है, व्हेन यू स्टार्ट फीलिंग बेटर, तो वो मैं क्या करता था, फिर मेरे से एक सवाल पूछा गया 2014 मेंस के बारे में, पैटर्न चेंज होने वाला है, तो मैं तैयारी मेंस की करूँ, कॉमन सब्जेक्ट की या ना करूँ, या फिर मैं जीएसएससी की तैयारी करूँ। 2014 में काफी टाइम है, मैं आपको एडवाइस नहीं करूँगा 2014 में जो अक्टूबर 2014 में होगा उसकी तैयारी आप अभी से करें, क्योंकि आप बर्न आउट नहीं होगा। यूपीएससी के लिए भी इंपॉर्टेंट है कि जब आप निकले होते हैं 3 साल काफी होता है, मई से फिर नेक्स्ट मई, अगर आप 2.5 साल 3 साल पहले से तैयारी करने लगते हैं तो आप काफी बर्न आउट हो जाते हैं। फिर जब एग्जाम में नहीं जाते हैं तो आप ठीक से पढ़ाई नहीं कर सकते हैं। तो मेरा सजेशन ये होगा कि आप 2014 के लिए अभी से नहीं पढ़े, 2013 से पढ़े। आप जीएस के लिए नॉर्मल बुक्स मैगजीन पढ़ सकते हैं और वो आपके लिए अच्छा रहेगा। पहिलं काम करा, प्रश्न विचारायचं थांबवा। काही मोठे प्रश्न आहेत, कॉमन प्रश्न आहेत, बरेच प्रश्न रिपीट झाले, त्याची सविस्तर उत्तरं पाठात आलेले मुद्देवर रिपीट प्रश्न आहे, तिथे मोठे प्रश्न आहेत। ज्या विद्यार्थ्यांच्याकडे तास तर नाही, जे ओपनमध्ये येतात त्यांना किती मार्क घ्यायला पाहिजेत वगैरे, आणि पूर्व प्रवेशात पास करण्यासाठी किती मार्क पडणे अपेक्षित आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत। यूपीएससीची मार्किंग सिस्टम एकतर्क करण्याच्या पलीकडे आहे। फक्त इतकं मात्र गृहीत धरा की 50% मार्क पडले पाहिजे, तुम्ही सेफ आहात, त्याच्या पुढे गेलात तर तुमची यशाची शक्यता वाढते। एका विद्यार्थ्याचा प्रश्न असा, यूपीएससीसाठी ट्रेन ग्रॅज्युएशन वगैरे आहे की MBBS, मी 11वी सायन्सला आहे आणि मला 12वी नंतर MBBS करायची इच्छा आहे। MBBS करण्यासाठी यूपीएससी सोडायची गरज नाही आणि यूपीएससी करण्यासाठी MBBS सोडायची गरज नाही।
तुम्ही शांतपणे MBBS अभ्यास करा, प्रॉपर तुमचं करिअर सेट करा आणि मग UPSCकडे या. डॉक्टर स्वतः जिल्हाधिकारी साहेब ते तुम्हाला उदाहरण आहे, सर MD आहे आणि नंतर सर भारतात 10वे आले होते. अशी बरीच उदाहरणं आहेत. फक्त MBBSचा प्रश्न नाही, तुम्ही कोणत्याही फॅकल्टीला असाल, तुमचं अकॅडमिक जे आहे चांगलं करा, प्रॉपर करा, तुमचं करिअर सेट करा आणि मग UPSCकडे या. 2013 पर्यंत UPSCचा पॅटर्न चेंज होईल का, मी असं ऐकलं आहे की 2013 पर्यंत मेन्सचे दोन्ही ऑप्शन काढून टाकणार आहेत वगैरे वगैरे. अशी बरीच चर्चा UPSCच्या पातळीवर होत होती की पुढच्या वर्षीपासून मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलेल वगैरे. एवढं लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा पॅटर्न UPSCला बदलायचा असतो, UPSC अचानक बदल करत नाही. 2011ला जो बदल झाला, CSATचा जो नवीन कलमाचा दुसरा पेपर आला, तर UPSCने हा बदल अचानक नाही केला. त्यांनी पहिल्यांदा नोटिफिकेशन दिली की आम्ही काहीतरी बदल करणार आहोत, नेमका बदल काय त्याची तारीख दिली आणि मग त्याने दुसरा पेपर सांगितला आणि मग तो बदल त्यांनी आणला. तर UPSCला बदल करायचा असेल तर सुरुवातीला ते सूचना देतील, तुम्हाला जागा करतील, तुम्हाला पुरेसा वेळ देतील आणि मग ते पॅटर्न बदलतील. तेव्हा ही जी शंका होती मुलांना, तेव्हा बऱ्याच जणांनी ऑफिस अभ्यास सुरू केलेला नव्हता, तेव्हा त्यांना शांतपणे अभ्यासाला काहीच हरकत नाही. जेव्हा केव्हा बदल होतील UPSC 100% तुम्हाला त्याच्यापूर्वी सांगेल. काही स्पेसिफिक विषयांच्यासाठी प्रश्न आले, इकॉनॉमीसाठी, हिस्ट्रीसाठी, जिओग्राफीसाठी, यासाठी सरांची ईमेल ID आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर असेल, माझी ईमेल ID आहे, नंतर कॉन्टॅक्ट करा. स्पेसिफिक विषयांची स्पेसिफिक काही चांगले तज्ञ माणसं आहेत, आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर देऊ. त्या विषयासंदर्भात मी त्यांच्याशी शिकवला. मला विश्वास चांगले पाहिजे की 10-15 वर्षापूर्वी झाले म्हणत होतात, सर मला इकॉनॉमिक्स करायचं काय करू. तेव्हा माझा हिस्ट्री होता आणि मराठी होता, मी काय बोलणार इकॉनॉमिकबद्दल. भारतात एखादे पहिले आले त्यांचा विषय जिओग्राफीचे, तुम्ही त्यांना पगार विचारला, ते काय सांगणार, ते टेक्निक सांगतील, अभ्यास कसा करायचं सांगतील. पण ते पगार भारतात पहिले आले असेल, ते जिओग्राफीमध्ये काही बोलू शकणार. यासाठी जे ज्या विषयाचे तज्ञ आहेत ते त्यांना प्रश्न विचारा आणि तुम्हाला एखाद्या विषय तज्ञ पण हवा असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. सरांची ईमेल ID आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला प्रॉपर सांगतील कोणता विषय कोणाशी चर्चा करून ठरवून किंवा अभ्यास करावा. तर मोजकी पुस्तके आणि मोजक्या लेखकांची नावे, तर स्पेशली हा विषयाशी संबंधित प्रश्न आहे. प्रत्येक विषयाची यादी वेगळी असेल. GS हा कॉमन फॅक्टर आहे. GS कॉमन करण्यासाठी NCERT ची बेसिक पुस्तकं, NCERT ची बेसिक पुस्तकं, म्हणजे जसं आपलं पाठ्यपुस्तक मंडळ आहे तसं केंद्र शासनाचं CBSE बोर्ड आहे, त्या बोर्डाची पुस्तकं म्हणजे NCERT ची पुस्तकं. ही पुस्तकं हा पाया आहे. सगळ्यांनी ही पुस्तकं खरेदी करून घरात ठेवली पाहिजे, प्रॉपर वाचली पाहिजे आणि प्रॉपर त्याचा अभ्यास केला पाहिजे. हाच पाया आहे. UPSCला नेमकं सर आपण जे स्वप्न पाहतो ते स्वप्न आपल्या आई वडिलांचं नसतं, हा चांगला प्रश्न आहे. आपण जे स्वप्न पाहतो तेच स्वप्न आपल्या आई वडिलांचं नसतं. अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, बऱ्याच वेळेला आई वडिलांना कन्व्हिन्स करणं फार अवघड जातं. मुलं उत्साही असतात, त्यांना करायचं असतं. पालकांची मानसिकता नसते. तुझे म्हणून आपल्याकडं पालकांची मानसिकता आता बदलायला लागलेली आहे. आपले पालक आता थोडं सकारात्मक विचार करायला लागले. पूर्वी असं होते की UPSC करणार म्हणजे 5 वर्षाची योजना, म्हणजे आता काय खरं नाही, 5 वर्ष काय करेल, 6 वर्ष काय करेल काय कुणाला माहित नाही. पण तसं काय राहिलेलं नाही. योग्य वेळेत अभ्यास करून पहिल्या प्रयत्नात झालेली बरीच मुलं आपल्याकडे. एकच प्रयत्न IAS IPS आहे, भावना करत कानपूर IIT, पहिला प्रयत्न भारतात पहिला, आपल्या राज्यात वेगळी माहिती बघली. पहिला प्रयत्न IAS IAS, पहिला प्रयत्न 92 आहे IPS, पहिला प्रयत्न अभिनय नाही IRS. मुलं झालेली आहेत, सकाळ वाचून झाले. तुम्ही तुमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करा, त्यांना समजावून सांगा. आई वडिलांचा पाठिंबा, घरच्यांचा पाठिंबा अत्यावश्यक असतो आणि म्हणून जर त्यांना खरोखर तुमच्या क्षमतांवर शंका असेल तर तुम्ही तुमचं टाइम टेबल चेंज करा. तुम्ही सध्या जे करताय त्यात त्यांना काहीतरी पॉझिटिव्ह करून दाखवा, तुमचा विश्वास वाढेल. हा त्याचा मार्ग आहे. किंवा जे चांगले तज्ञ माणसं असतील त्यांची गाडी लावून द्या, त्यांचं काउन्सिलिंग करून घ्यायला लावा. UPSCला नेमकं काय अपेक्षित आहे, म्हणजे आतापासून प्रशासनात येण्यासाठी ॲटिट्यूड अप्रोच कसा असला पाहिजे, अतिशय चांगला प्रश्न आहे. तुम्हाला जर ऑफिसर व्हायचं असेल, ऑफिसर सारखं झालं. IAS व्हायचं असेल, IASच्या नशेत झाला. IPS व्हायचं आहे, IPSच्या नशेत झाला. त्या स्टाईलमध्ये जगायला शिका. याचा अर्थ असेल की तुम्ही दुसऱ्यांच्यावर अधिकार घालतो, तुम्ही स्वतःवर अधिकार घालतो. स्वतःला काहीतरी टाइम टेबल द्या, स्वतःला प्लॅन द्या, स्वतः तुम्हाला नियोजन ठेवा आणि स्वतः मी आता ऑफिसर आहे या धुंदीत जगा. या नशेत जगता आला पाहिजे, या धुंदीत जगता आलं पाहिजे. चांगली स्वप्न बघता आली पाहिजे, मोठी स्वप्न बघता आली पाहिजे. तरच मेहनत करून
की साध्य करणं सोपं होतं, सहज शक्य होतं. म्हणून चांगली स्वप्न बघा, मोठी स्वप्न बघा. इतकं बोलून सर्वांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याच्या वतीनं तर इथेच थांबतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर न करता सर्व कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड करण्याची विनंती आहे. त्यांना सांगायला मिळालेले ना एक व्हिडिओ अपलोड करणे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या 3 महिन्यापासून आपण हे जे सगळे मार्गदर्शनाचे व्याख्यानाचे जे व्हिडिओ आहे तो युट्यूबवर आपण अपलोड करतो आहोत. आपले या ठिकाणी विवेक कळसकर आणि अजय खंदारे हे सरकार प्रयत्न करत आहेत. प्रश्न असा आहे की मागील महिन्याचा व्हिडिओ अपलोड केला नाही, आपण मुंबईवरून यायला लागले. आपल्याकडे काही मुंबईवरून येतात, त्यांच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमचे विवेक आणि अजय याच्यामध्ये खबरदारी घेतली. व्हिडिओ नियमितपणे अपलोड होते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर न करता खरा कार्यक्रमाचा सुरू झाला तर हा कार्यक्रम सुरू झाला असं मी जाहीर करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.